महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। या चित्रपटात सागर देशमुख आणि विजय केंकरे हे अभिनेते पुलंची भूमिका साकारणार आहेत। मात्र पुलंची भूमिका साकारण्यासाठी या दोघांनाही त्यांच्या लुकमध्ये बरेच बदल करावे लागले। विशेषतः त्यांच्या केसांची ठेवण बदलावी लागली। मुख्यतः सागरला त्याच्या लुकमध्ये अधिक बदल करावे लागले। या चित्रपटामध्ये सागर 60 भाईंच्या लुकमध्ये दिसणार आहे। त्याचा हा लुक अतिशय वाखाणण्याजोगा आहे। सागरचा हा लुक तयार करण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून यात त्याने घातलेला विग हा चक्क तिरुपतीवरून मागवण्यात आलाय। सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी या दोन्ही बंधूंनी हा लुक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे। भाईंच्या तरुणपणीच्या विग पेक्षा त्यांचा म्हातारपणीचा विग जास्त कठीण होता। म्हातारपणीचा विग व्हायला तब्बल 20 दिवस लागले। सर्वसाधारणपणे म्हातारपणी केस विरळ होत जातात आणि त्यांची मुळंही दिसू लागतात। त्यात भाईंचे म्हातारपणीचे फोटो जर आपण पाहिले तर त्यांचे केस कुरळे आहेत। त्यामुळे असे केस तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागला असं जितेंद्र साळवी यांनी एका मुलाखतीत सांगितलं। भाईंप्रमाणे दिसण्यासाठी सागरचं कपाळ मोठं दाखवणं देखील गरजेचं होतं। त्यामुळे सागरचे पुढचे काही केस कापावे लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एक बायोपिक साकारताना किती मेहनत घ्यावी लागते याचा अंदाज या बातमीतून येतोय। त्यामुळेच भाई साकारणं आणि भाईंसारखं हुबेहूब दिसणं सागरला शक्य झालं असं म्हणायला हरकत नाही। येत्या 8 फेब्रुवारीला महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध प्रदर्शित होणार आहे। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।